खमंग आणि बघताच तोंडाला पाणी आणणारी अशी ही पारंपरिक सुरईची वडी. बऱ्याच जणांना सुरईची वडी जमत नाही किंवा करताना खूप पसारा होतो असं वाटतं. पण आज आपण अगदी कमी भांड्यांमध्ये आणि अचूक पद्धतीने मऊ परफेक्ट सुरईची वडी कशी करायची हे पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर संजनात स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे मी अशा छान छान व्हिडिओ टाकल्या की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. नमस्कार, संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत सुरईची वडी. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप बेसन घेतले. 1 कप बेसन असेल तर 1 कप दही घ्यायचं आणि 2 कप पाणी. मी इथे आलं आणि मिरचीची 1 चमचा पेस्ट घेतली आहे. चवीनुसार मीठ आणि अर्धा मसाल्याचा चमचा हळद. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. फिरवलेलं सगळं मिक्सचर एका चाळणीने गाळून घेऊ, म्हणजे त्यातले आल्याचे किंवा मिरचीचे बारीक काप आहेत ते राहणार नाही. आणि गाळून घेतल्यामुळे वडीसाठी आपण जो लेयर पाडतो तो एकदम पातळ करता येतो आणि त्याचा रोल करताना तो तुटतही नाही. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्यात हे मिक्सचर घालून छान एकजीव करून घ्यायचं. नंतर त्यात थोडंसं तेल घालायचं. आता हे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी हलवून घ्यायचं. आणि साधारण 20 ते 25 मिनिट झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं. शिजवताना मधून मधून त्याला सगळ्या बाजूने छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण खाली चिकटणार नाही किंवा करपणार पण नाही. साधारण 25 मिनिटं मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे. आता ते नीट शिजलंय का हे आपण कसं चेक करणार किंवा कसं ओळखणार, तर एका प्लेटला आपण थोडंसं तेल लावून ते पीठ त्याच्यावरती पसरून घ्यायचं. जर ते पीठ व्यवस्थित शिजलं असेल तर ते खाली न चिकटता त्याचा छान रोल तयार होतो. पण ते जर का व्यवस्थित शिजलेलं नसेल तर ते तसंच खाली चिकटून राहतं. जर त्याचा छान रोल तयार झाला तर गॅस बंद करायचा आणि जर ते चिकटत असेल तर ते थोडा वेळ अजून शिजवून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता छान त्याचा रोल तयार होतोय, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलंय. आणि अजून एक ओळखायची पद्धत म्हणजे पिठाला छान चकाकी येते. यावरूनही ओळखायचं की पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. पीठ आता तयार आहे. आपण आता एका प्लेटला तेल लावून घेऊ. सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि हे जे शिजलेलं पीठ आहे ते त्याच्यावरती एकदम पातळ लेअर पसरून घ्यायचा. मला अशा सुरईच्या वड्या छान पातळ लेअरच्या आवडतात, त्यामुळे मी शक्यतो जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ लेअर करते. तुम्हाला जर थोडा जाडसर आवडत असतील तर तुम्ही थोडा जाडसरही लेअर त्याचा ठेवू शकता. सगळ्या बाजूनी पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं. इथे अजून एक जास्त पसारा न होण्याची टिप म्हणजे आपण भांड्याच्या किंवा प्लेटच्या दोन्ही बाजूला, म्हणजे एका बाजूला पहिल्यांदा लावून घ्यायचं आणि नंतर प्लेट पलटी करून दुसऱ्या बाजूला पण सेम प्रोसिजर फॉलो करायची. यामुळे कमीत कमी भांड्यांमध्ये भरपूर सुरईच्या वड्या तयार होतात. इथे मी प्लेटच्या आतून बाहेरून दोन्ही साईडला पीठ लावलेलं आहे. आता आपण त्याचे काप करून घेऊ. हे बघा किती छान रोल होतोय त्याचा, अजिबात पीठ खाली चिकटत नाहीये. अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या काढून घेऊया. सगळ्या वड्या काढून मी एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत. आता आपण त्याला खमंग फोडणी देऊ. त्यासाठी एका फोडणीच्या भांड्यामध्ये मी कडकडीत तेल गरम केले
त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, थोडा कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, छान चांगलं तडतडवून द्यायचं त्यांना आणि त्याची फोडणी सुरईच्या वड्यांवरती घालायची. आता त्यावर थोडीशी घालूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं. याच्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते. आहे की नाही बनवायला एकदम सोपी आणि कमी पसाऱ्यामध्ये होणारी रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अशाच छान छान रेसिपी संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत, तर एकदा नक्की जाऊन बघा. थँक यू.